उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं पेय प्रत्येकालाच हवं असतं. अशावेळी गोड, क्रीमी, ताजेतवाने करणारी आंब्याची ही लस्सी एक उत्तम पर्याय आहे. पिकलेल्या आंब्याचा सुगंध, दह्याची गोडी आणि थंडगार टेक्स्चर हे पेय लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं. तर घरच्या घरीच अगदीच मिनिटभरात तयार होणारी ही आंब्याची लस्सी तुमचा उन्हाळा आणखीनच मजेदार करेल. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर आंब्याची लस्सी बनवण्यासाठी इथे मी छान पिकलेला आंबा घेतलेला आहे. या पिकलेल्या आंब्याचा आपल्याला सगळा गर काढून घ्यायचा आहे. त्यासाठी देठाकडला भाग मी इथे कापून घेतला आणि त्याचे असे काप करून आंब्यातील सगळा पल्प आपण काढून घेऊयात. आंबा छान ताजा, रसाळ आणि असा पिकलेला असेल तर लस्सीला आणखीनच छान चव येते. तर यातील सगळा पल्प आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. इथे मी पूर्ण एका आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा लिटर मी घट्ट दही घेतलेलं आहे. जास्त आंबट दही वापरायचं नाही. लस्सीला छान असा गोडवा येण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे मी इथे साखर घातलेली आहे. आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मिक्सरचं झाकण लावायचं आणि अगदी काही सेकंद आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. यात तुम्ही पाणी देखील घालू शकता, पण मी इथे पाणी वापरलेलं नाही. लस्सी छान अशी दाटसरच असते, त्यामुळे पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही. तर छान आता लस्सी आपण सर्व करूया. त्यासाठी 2 चमचे आंब्याचा गर मी घेतलेला आहे, तो एका ग्लासमध्ये टाकूया. आता मस्त अशी आपण तयार करून घेतलेली दाटसर लस्सी आपण ग्लासमध्ये टाकू. रंग बघा, लस्सीला खूप छान आलेला आहे. प्यायला देखील खूप चविष्ट अशी ही लस्सी होते. वरून थोडीच मलाई टाकायची, यामुळे लस्सी आणखीनच छान क्रीमी लागते. मलाई टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरीही हरकत नाही. थोडे आंब्याचे कापसुद्धा आपण यावरून टाकूया, म्हणजे लस्सी दिसायला आणखीनच छान अट्रॅक्टिव्ह दिसेल. आंब्याचे छोटे छोटे काप करून घालायचे आहेत. वरून थोडे काजू बदामाचे काप घातलेले आहेत. तसेच थोडी केशरसुद्धा घालायची. तर बघा, अगदी मिनिटभरामध्ये तयार होणारी ही मँगो लस्सी चवीला खूप अप्रतिम लागते. आपल्याला जर हा उन्हाळा खास करायचा असेल तर अशी मँगो लस्सी तुम्ही नक्कीच करून बघा. अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये बनून तयार होते आणि खात्रीशीर सांगते, ही मँगो लस्सी घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणार. तर चविष्ट अशी मँगो लस्सी तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.